नि सा गा pani pani धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा pani pani धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष व्यक्तिविशेष. नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात. आजचे व्यक्तिविशेष आहे महात्मा गांधी. महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. गांधी हे वैष्णववाणी. गांधींचे आजोबा उत्तमचंद यांना पोरबंदर संस्थानची दिवाणगिरी मिळाली होती. गांधीजींचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थानचे व नंतर राजकोट संस्थानचे दिवाण होते. आई पुतळीबाई व वडील हे दोघेही शीलसंपन्न व धर्मनिष्ठ होते. ते नियमाने धार्मिक ग्रंथांचे पठण करत व आपल्या मुलाबाळांना धार्मिक कथा सांगून सदाचाराचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवीत. त्यावेळी धार्मिक नाट्यप्रयोग फार होत असत. ते पाहण्यात आणि ध्रुव, प्रल्हाद, हरिश्चंद्र यांच्या कथा ऐकण्यात मोहनदास बालपणी 7-8 वर्षांचे असताना रंगून जात. हरिश्चंद्रांच्या अद्भुतरम्य कथेचे त्यांना वेडच लागले होते. हरिश्चंद्र नाटक त्यांनी वारंवार पाहिले. अहिंसात्मक सत्याग्रहाला आवश्यक निष्ठेची मनोभूमिका त्यांची लहानपणीच तयार झाली होती. कस्तुरबा आणि मोहनदास यांचे वय सारखेच होते. या दोघांचा विवाह वयाच्या 13व्या वर्षी झाला. ही विद्यार्थी दशा होती. घरचे वातावरण शीलसंपन्नाचे असले तरी बाहेरचे सवंगडी आणि मित्र निरनिराळ्या कौटुंबिक परिस्थितीतील होते. त्यांनी मांसाहार, धूम्रपान, वेश्यागमन इत्यादी गोष्टींचे प्रलोभन मोहनदासांना दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यात ते काही काळ फसलेही, परंतु तीव्र पश्चाताप होऊन त्यातून ते लवकरच बाहेर पडले. 1887 साली महात्मा गांधी मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. 1885 मध्येच करमचंद यांचे निधन झाले. बेचरजी स्वामी यांनी पुतळाबाईंना सांगितले की मोहनदासला उच्च वैद्यकीय शिक्षणाकरिता इंग्लंडला पाठवावे, परंतु वैद्याला मृत शरीराला स्पर्श करावा लागतो हे बरे नव्हे, म्हणून बॅरिस्टर होण्याकरिता इंग्लंडला पाठवावे असे त्यांच्या वडील बंधूंनी ठरवले. मोहनदासांना ही कल्पना फार आवडली. आई या धाकट्याला परदेशी पाठवण्यास नाखुश होती, परंतु मोहनदासांचा आग्रह पाहून तिने त्यांना मद्य, मांस व परस्त्री वर्ज करण्याची शपथ घ्यायला लावली आणि ते 1888 मध्ये इंग्लंडला गेले. यावेळी कस्तुरबाई गरोदर होत्या. 18व्या वर्षीच हिरालालचा जन्म झाला. रामदास व देवदास नंतर काही वर्षांच्या अंतराने झाले. इंग्लंडमध्ये असताना गांधीजींनी शाकाहारी मंडळ स्थापन केले. वडिलांच्याच पायाशी बसून हिंदी, मुसलमान, ख्रिस्ती मित्रांच्या संवादामध्ये अनेक धर्माच्या तत्वांचे जे विचार त्यांनी वारंवार ऐकले ते इंग्लंडमध्ये गीता, बुद्धचरित्र व बायबल यांच्या वाचनाने अधिक दृढ झाले. ते 10 जून 1891 रोजी बॅरिस्टर झाले. तत्पूर्वी लंडनची परीक्षा मॅट्रिक ते उत्तीर्ण झालेच होते. ते स्वदेशी परतले. त्यातच त्यांच्या मातेचे अकाली निधन झाले होते. ही गोष्ट त्यांना परतल्यावर कळली. वडील भावाने परदेश गमनाबद्दल त्यांच्याकडून प्रायश्चित करून घेतले. भारतात आल्यावर त्यांनी मुंबई येथे वकिली सुरू केली, पण त्यात त्यांचा जम बसेना. यावेळी इंग्रजी पद्धतीचा पोशाख ते करीत होते. पोरबंदरच्या एका मुसलमान व्यापाऱ्याने दक्षिण आफ्रिकेतील कज्जासाठी गांधीजींची गाठ घेतली व 1 वर्षाच्या कराराने 1893च्या एप्रिलमध्ये दक्षिण आफ्रिकेत नेले. दरबानचा लक्षाधीश व्यापारी दादा अब्दुल्ला याने प्रिटोरिया येथील व्यापारी तय्यबजी यावर 40,000 पाऊंडांची फिर्याद केली होती.
गांधीजींनी त्या दोघांचे मन वळवून कज्जाचा निकाल सामोपचाराने करून घेतला. आफ्रिकेत सुमारे 20 वर्ष राहिल्यानंतर वकिलीचा त्यांनी अनुभव घेतला. दोन्ही पक्षांच्या अंतःकरणात शिरून व समजूत घालून कज्जाचा निकाल करणे यात गांधीजी तरबेज झाले. दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील बिनगोऱ्या जमातींवरील, विशेषतः हिंदी लोकांवरील, त्याचप्रमाणे तेथील मजुरांवर होणाऱ्या गोऱ्या सत्ताधाऱ्यांच्या जुलमांविरुद्ध आपल्या सत्याग्रहाचा किंवा निशस्त्र प्रतिकाराचा दीर्घकालपर्यंत प्रयोग करण्याची त्यांना संधी मिळाली. तेथील हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती इत्यादी जमातींची व दलित जनांची अंतःकरणे त्यांनी काबीज केली. त्यातच त्यांनी अनेक युरोपीय मित्रही मिळवले. दक्षिण आफ्रिकेत प्रसिद्ध तत्त्वज्ञ, सेनापती व सत्ताधारी जनरल स्मट्स यांच्याशी गांधीजींनी अनेक वेळा सत्याग्रही संग्राम केला. त्यावेळी नाताळ, ट्रान्सवाल व ऑरेंज फ्री स्टेट या 3 स्वतंत्र राज्यात हिंदी लोकांची स्थिती अस्पृश्यांपेक्षाही वाईट होती. हिंदू मजूर मुदतीच्या कराराने तेथे मोठ्या संख्यांवर नेले जात. हिंदी व्यापारीही तेथे व्यापाराकरिता वस्ती करून राहिले होते. सर्वच बिनगोऱ्या लोकांना निग्रोप्रमाणे वागवीत असत सर्वांनाच कुली म्हणल्या जात. गोऱ्या वस्तीत राहण्याचा त्यांना प्रतिबंध होता. वर्णद्वेषाचे थैमान सुरू होते. वर्णभेदावर आधारलेले अनेक प्रकारचे जुलमी कर तेथे लादले गेले होते. वर्णद्वेषावर आधारलेले नियम मोडले तर गोरे लोक व पोलीस त्यांना मारहाण करीत व बुटाने तुडवीत. गांधीजींनी स्वतः अनेक वेळा असा अपमान व मारहाण सोसली. हिंदू लोकांच्या काही सवलती काढून घेणारे अपमानकारक बिल तेथील विधिमंडळात 1894 मध्ये आले. गांधीजी त्यावेळी आफ्रिका सोडून स्वदेशी परतणार होते, परंतु आयत्या वेळी परत येण्याचा बेत रहित करून ते तेथेच राहून लढा देण्याचा संकल्प त्यांनी सोडला. नाताळ इंडियन काँग्रेस या नावाची त्यांनी त्याकरिता स्थापना केली. सार्वजनिक फंडातील पैसा न घेता वकिली सुरू करून अगदी साधी राहणी अवलंबली. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. सार्वजनिक फंड आंदोलनाकरिता गोळा होत असताना त्याचा पूर्ण चोख हिशोब दर महिन्याला सादर करण्याची त्यांनी प्रथा ठेवली. मजुरांवर तेथे राहण्याबद्दल जादा कर देण्याचे विधेयक विधिमंडळापुढे मान्य झाले होते. याविरुद्ध त्यांनी मोठी चळवळ केली. गोरे लोक त्यामुळे त्यांच्यावर खूप चवताळले होते. याच सुमारास 1896च्या जून महिन्यात गांधीजी भारतीयांना तेथील परिस्थिती समजावून सांगण्याकरिता तात्पुरते भारतात परतले. काही महिने भारतात राहून तेथील वृत्तपत्रात तेथील परिस्थितीबद्दल त्यांनी हृदयविदारक हकीकती प्रसिद्ध केल्या व दक्षिण आफ्रिकेत ते पुन्हा गेले. याच सुमारास बोअर युद्ध सुरू झाले. त्यात गांधीजींनी हिंदी लोकांचे शुश्रूषा पथक तयार करून दोन्ही बाजूंच्या गोऱ्या जखमी सैनिकांची सेवा केली. बोअर युद्धानंतर गांधीजींनी भारताला भेट दिली. 1903 साली गांधीजी पुन्हा आफ्रिकेस परतले. तेथील दडपशाहीच्या कायद्याविरुद्ध त्यांनी सत्याग्रहाची चळवळ उभारली. त्यात कस्तुरबांसह अनेक स्त्रियांनीही भाग घेतला आणि कारावास भोगला. काळ्या कायद्याविरुद्ध कायदेभंगाच्या चळवळीला 1907 मध्ये उग्र रूप आले. 1908 मध्ये शेकडो हिंदी लोकांना कारावासाच्या शिक्षा झाल्या. गांधीजींनाही सक्तमजुरीची शिक्षा झाली. या सत्याग्रहाचे पडसाद आफ्रिकेप्रमाणेच इंग्लंड व हिंदुस्थान येथेही उमटले. 1912 साली गोपाळकृष्ण गोखले हे जनरल स्मट्सने काळा कायदा रद्द करावा म्हणून आफ्रिकेत गेले. तेव्हापासून गांधी व गोखले यांचा स्नेह जमला. गोखले यांना गांधींनी आपले राजकीय गुरु म्हणून अत्यंत पूज्य मानले. 18 डिसेंबर 1913 रोजी गांधीजींनी स्मट्सने बंधमुक्त केले व 21 जानेवारी 1914 रोजी वर्णविद्वेषाच्या कायद्याच्या बाबतीत गांधीजी व स्मट्स यांच्यात तडजोड झाली. आफ्रिकेतील त्यांच्या 20 वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी रस्किनचे अनटू धिस लास्ट, टॉल्स्टॉयचे किंगडम ऑफ गॉड व थोरोचे निबंध वाचले. रस्किनच्या पुस्तकाचे त्यांनी सर्वोदय म्हणून गुजरातीत भाषांतर केले. दरबार शहराजवळ सुमारे 40 हेक्टर जमीन खरेदी करून फिनिक्स आश्रम त्यांनी स्थापन केला. तेथूनच ते इंडियन ओपिनियन हे साप्ताहिक प्रसिद्ध करून छापू लागले. गांधीजी स्वतः शेतकाम करीत, छापखान्यात यंत्रे फिरवीत. नंतर त्यांनी जोहान्सबर्गजवळ 440 हेक्टर जागेत टॉल्स्टॉयचा फार्म स्थापन केला. 1913 मधील सत्याग्रह आंदोलनाची छावणी तेथेच पडली होती. त्यापूर्वी त्यांनी 1908 साली लंडनहून दक्षिण आफ्रिकेस परत जात असताना हिंद स्वराज्य
हे पुस्तक प्रश्नोत्तर स्वरूपाने लिहून प्रसिद्ध केले. या पुस्तकात यांत्रिक उद्योगाने माणसाचा ऱ्हास होत चालला आहे हा विचार त्यांनी मांडला आहे. गांधीजी दक्षिण आफ्रिकेला कायमचा रामराम ठोकून इंग्लंड मार्गे 9 जानेवारी 1915 रोजी मुंबईत परत आले. नामदार गोखले यांनी भारतात गेल्यावर 1 वर्षापर्यंत सार्वजनिक चळवळीत न पडता केवळ तटस्थपणे परिस्थिती समजावून घ्या असे त्यांना बजावून सांगितले होते. मुंबई, मद्रास इत्यादी शहरांमध्ये त्यांच्या सत्काराच्या सभा झाल्या. गांधीजींनी हरिद्वारचे गुरुकुल व शांतिनिकेतन यांना भेटी दिल्या. हरिद्वार येथे कांगडी गुरुकुलाचे आचार्य श्रद्धानंद यांची त्यांना गाठ पडली. त्यांनीच प्रथम गांधीजींचा महात्मा म्हणून निर्देश करून गौरव केला. अहमदाबाद येथे साबरमती तीरावर 25 मे 1915 रोजी सत्याग्रहाश्रम गांधीजी यांनी स्थापन केला. आश्रमात राहणाऱ्या एका अस्पृश्यामुळे अहमदाबाद येथील व्यापाऱ्यांनी आश्रमास देणग्या देण्याचे बंद केले. आश्रम बंद पडण्याची वेळ आली, परंतु गांधीजींनी अस्पृश्यांना आश्रमात ठेवण्याचा आग्रह चालूच ठेवला. हळूहळू पुन्हा अनुदान मिळू लागले व आश्रम स्थिरावला. विनोबा भावे, काकासाहेब कार्लेलकर, संगीतज्ञ खरे गुरुजी, गोपाळराव काळे, महादेवभाई देसाई, जे.बी. कृपलानी, किशोरलाल मशरूनवाला, प्यारेलाल इत्यादी गांधीजींचे अनुयायी आश्रमी बनले. हा सत्याग्रहाश्रम तेव्हापासून हळूहळू भारताच्या राजकीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे मुख्य केंद्र बनला. हिंदू विश्वविद्यालयाचा स्थापना समारंभ 4 फेब्रुवारी 1916 रोजी झाला. त्या सभेत व्हॉइसरॉय, लॉर्ड हर्डिंग, ॲनी बेझंट, हिंदी महाराजे, त्यांच्या राण्या, उच्चपदस्थ अधिकारी व अनेक पुढारी उपस्थित होते. या सभेत गांधीजींनी भाषण केले. ते म्हणाले, कालच्या चर्चेमध्ये भारताच्या गरिबीबद्दल मुक्तकंठाने भाषणे झाली. पॅरिसच्या जवाहिरालाही दिपवून टाकणाऱ्या जडजवाहिरांनी मंडित राजमंडळी येथे बसलेली आहेत. भारताची गरिबी नष्ट करायची असेल तर अगोदर डोळे दिपवणारे जवाहीर राजे महाराजांपाशी आहेत तेच काढून घेऊन याचा भारताच्या जनतेकरिता निधी निर्माण करावा. हे सर्व धन गरीब शेतकऱ्यांच्या श्रमातून तयार झाले आहे. शेतकऱ्यांची मुक्ती शेतकरीच करू शकेल. वकील, डॉक्टर, जमीनदार हे करू शकणार नाहीत. अशा अर्थाचे भाषण चालू असताना ॲनी बेझंट यांनी गांधीजींना हटकले व भाषण बंद करण्यास सांगितले. गांधीजी तरी थांबले नाही व बेझंट यांनी ती सभा रागवून बरखास्त केली. गांधीजींनी 1917 शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बिहारमधील चंपारण्यास भेट दिली. त्या परिसरात गोऱ्या लोकांचे ऊसाचे व निळीचे मळे होते व तेथील हिंदी शेतकरी त्यांची कुळे होती. हे मळेवाले शेतकऱ्यांना छळीत, लुबाडीत, मारीत व त्यांची आर्थिक पिळवणूक करीत. ब्रिटिश सरकारने गांधीजींना चंपारण्य सोडून जाण्याचा हुकूम दिला. तो गांधीजींनी मानला नाही. यावेळी राजेंद्र प्रसाद, ब्रिजकिशोर, मजरुल हक इत्यादींचा परिचय झाला. चंपारण्य जिल्ह्यातील 850 खेड्यातील सुमारे 8,000 शेतकऱ्यांच्या तक्रारी गांधीजींनी लिहून घेतल्या. 13 जून 1917 रोजी सरकारला चौकशी समिती नेमावी लागली. समितीच्या शिफारसींप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांकडून खंड कमी घेतला जाईल, वेठबिगार रद्द होतील व इतर जुलमी प्रकार होणार नाहीत असे 18 ऑक्टोबर रोजी जाहीर केले. चंपारण्य सत्याग्रहामुळे गांधीजींचे भारतीय नेतृत्व चमकू लागले. त्यानंतर अहमदाबादच्या मजुरांच्या तुटपुंजा पगाराचा प्रश्न उत्पन्न झाला. युद्धजन्य महागाई शिगेस पोहोचली होती. मजुरांचा 70% बोनस गिरणीवाल्यांनी रद्द करण्याचे जाहीर केले. सुमारे 80,000 मजुरांनी सत्याग्रह करण्याचा बेत केला. 22 दिवस संप चालला. गांधींनी मजुरांचा संप टिकवण्यासाठी उपोषण केले. 3 दिवसात या संपाला यश आले. मालकांनी 35% पगारवाढ मान्य केली आणि असे तंटे पुन्हा होऊ नयेत म्हणून मजूर महाजन नावाची एक संस्था स्थापन झाली. मजुरांप्रमाणेच शेतकऱ्यांनाही प्रश्न याच साली उत्पन्न झाला. खेडा जिल्ह्यात भयंकर दुष्काळ पडला तरी सरकार 4 आणेच पीक येऊन देखील शेतसारा वसूल करू लागले. गांधीजींनी करबंदीची चळवळ हाती घेतली व चळवळ पसरू लागली म्हणून सरकार नमले व शेतसारा माफ झाला. पहिल्या युद्धात भारतीयांनी मित्र राष्ट्रांना मदत करावी म्हणून 1917 साली व्हॉइसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड याने भारतीयांची परिषद बोलावली.
त्या परिषदेत गांधीजींनी हिंदीमध्ये भाषण करून सैन्य भरतीला पाठिंबा दिला. या बाबतीत लोकमान्य टिळकांचे असे म्हणणे होते की भारतीयांना स्वराज्याच्या अधिकारांचे आश्वासन मिळाले तरच सैन्य भरतीला पाठिंबा द्यावा. गांधीजींनी बिनशर्तच पाठिंबा दिला होता. दक्षिण आफ्रिकेतील चळवळीपासून गांधीजींचा व दीनबंधू C.F. अँड्र्यूज या ख्रिस्ती धर्मप्रचारकाचा स्नेह जमला होता. ब्रिटिश सरकारचे भारतातील प्रतिनिधी आणि गांधी यांच्यामधील अँड्र्यूज हे एक महत्त्वाचा दुवा बनले. सैन्य भरतीच्या प्रचाराकरिता देशभर फिरत असताना गांधीजींची प्रकृती अत्यंत परिश्रमाने ढासळली. अतिसाराचा विकार जडला. अंगात बारीक तापही सारखा राहू लागला. खेडा जिल्ह्याच्या सत्याग्रहापासून वल्लभभाई पटेल यांचा स्नेहसंबंध वाढू लागला होता. वल्लभभाई अहमदाबादला गांधीजींना भेटायला आले. वल्लभभाई पटेल यांनी औषधोपचार घ्यावा असा त्यांना आग्रह सुरू केला. सुप्रसिद्ध डॉक्टर कानुगा यांनी प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी म्हणून औषधे व इंजेक्शने घेण्याचा गांधीजी यांना आग्रह केला. तो गांधीजींनी नाकारला. एके दिवशी रात्री या दीर्घ आजारात गांधीजींना वाटू लागले की आपली अखेरची वेळ आली आहे. वल्लभभाई पटेलांनी पुन्हा डॉक्टर कानुगांना प्रकृती तपासण्यास बोलावले. त्यांनी नाडी तपासली. डॉक्टर म्हणाले, तशी भीती नाही. अत्यंत अशक्ततेमुळे मात्र मज्जातंतू क्षीण झाले आहेत. शेवटी एकच उपाय उपयोगी पडला. सर्व शरीराला बर्फाचा लेप केला गेला होता. गांधीजी या आजारातून बाहेर पडले. तेव्हापासून निसर्गोपचारावर त्यांची फार भिस्त. आश्रमात कोणी आजारी पडले तर उपवास व निसर्गोपचार यांच्यावर ते भर देत असत. जर्मनांचा पराभव होऊन पहिले जागतिक महायुद्ध 1918 साली संपले. ब्रिटन विजयी झाले. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुसलमानांची खिलाफत तोडून तिचे अनेक भाग केले. भारतातील मुसलमान त्यामुळे संतप्त झाले. ब्रिटिश सरकारने मॉन्टेग्यू चेम्सफर्ड समिती भारताच्या राजकीय हक्कांसंबंधी शिफारसी करण्याकरता नेमली. त्यात स्वराज्याचे हक्क नव्हतेच. लोकप्रतिनिधींची कायदा मंडळे व द्विदल राज्यपद्धती देण्याचे मात्र ठरले. परंतु गव्हर्नरांचे व केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकार कायम ठेवले गेले. भारतात असंतोष यामुळे पसरत गेला. तो दाबून टाकण्याकरता न्यायमूर्ती रौलट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसींप्रमाणे दडपशाहीचा कायदा केंद्र सरकारने मंजूर केला. या कायद्याच्या विरोधात गांधीजींनी सत्याग्रहाची चळवळ उभारली. गांधीजींनी भारतभर दौरा सुरू केला. 6 एप्रिल 1919 रोजी देशभर हरताळ पाळण्यात आला. हिंदू व मुस्लिम यांच्यामध्ये प्रचंड एकजूट घडून आली. पंजाब सरकारने पंजाबमध्ये शिरण्याची गांधीजींना मनाई केली. पंजाब सरकारने त्यांना अटक करून परत मुंबईला पाठवले. देशभर हाहाकार उडाला. जालियनवाला बाग हत्याकांडामुळे गांधीजींनी सुरू केलेला सत्याग्रह तात्पुरता तहकूब केला गेला. काँग्रेसने पंडित मदन मोहन मालवीय, मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, उमर सोमानी इत्यादिकांची पंजाबात अथवा अन्यत्र झालेल्या अत्याचारांच्या चौकशीकरिता 14 ऑक्टोबर 1921 रोजी सरकारने लॉर्ड हंटर यांच्या अध्यक्षतेखाली 5 गोरे व 3 हिंदी गृहस्थ यांची समिती नेमली. या समितीपुढे सत्याग्रहाचे प्रवर्तक म्हणून गांधीजींची साक्ष झाली. काँग्रेस समितीने असा निर्णय दिला की लोकांना हिंसक मार्गापासून परावृत्त करण्याकरिता हरताळ पाळण्यात आला होता. सत्याग्रहाची चळवळ हे सरकारविरुद्ध बंड होते, परंतु सरकारच्याही हातून अन्याय झाले अशी कबुली हंटर समितीने दिली. 1920 साली नागपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले. त्यात असहकारितेकरिता आंदोलन सुरू करण्याचा ठराव मान्य करण्यात आला. खिलाफतीचे पुनरुज्जीवन करण्याची चळवळही याच चळवळीबरोबर उभारली. देशभर सभा, मिरवणुका, प्रभात फेऱ्या निघू लागल्या. कायदेमंडळावर देशातील शेकडो प्रतिनिधींनी बहिष्कार घातला. हजारो लोकांनी सरकारी नोकऱ्या सोडल्या. अनेक वकिलांनी व बॅरिस्टरांनी वकिलीची कामे सोडली. परदेशी मालावर व ब्रिटिश कापडावर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन देशभर पसरले. राष्ट्रीय शिक्षणाच्या खाजगी संस्था स्थापनात आल्या. परंतु ब्रिटिश सरकारने दडपशाही सुरूच ठेवली. लक्षावधी लोकांना कारावासात टाकले. गांधीजींनी असहकारितेची शेवटची पायरी म्हणून सामुदायिक कायदेभंग व करबंदी करण्याच्या चळवळीचा संकल्प सोडला. बारडोली तालुक्यात ही चळवळ सुरू करायचे ठरवले गेले. गांधीजींनी बारडोली येथेच आपला मुक्काम ठेवला.
परंतु उत्तर प्रदेशात चौरी चौरा येथे दंगे होऊन लोकांनी जाळपोळ केली व त्यात पोलिसांची हत्या झाली. त्यामुळे गांधीजींनी काँग्रेसच्या मुख्य कार्यकारिणीची बारडोली येथे 11 व 12 फेब्रुवारी 1922 रोजी बैठक बोलावून बारडोलीचा सत्याग्रह तहकूब केला. महात्मा गांधींना यानंतर 10 मार्च रोजी अहमदाबाद येथे पकडण्यात येऊन राजद्रोहाच्या आरोपाखाली 6 वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. गांधीजींनी न्यायालयापुढे आपण राजद्रोह केला हे मान्य केले व सांगितले, ब्रिटिश राज्यपद्धती आणि तिचा कायदा हा भारतीय जनतेच्या हिताच्या विरुद्ध आहे. मी बादशहाविरुद्ध अप्रिती उत्पन्न केली नाही, तर ब्रिटिशांच्या राज्यपद्धतीविषयी अप्रिती उत्पन्न केली आहे. अशी अप्रिती उत्पन्न करणे हे कर्तव्य व सद्गुणाचे दर्शन मी समजतो. न्यायाधीश ब्रूमफिल्ड यांनी निकाल देताना सांगितले, तुमचे ध्येय उच्च व तुमचे वर्तन थोर साधूला शोभण्यासारखे आहे, परंतु तुमच्या सत्याग्रहाचा उद्देश उच्च व प्रयत्न अत्याचाराविरुद्ध असले तरीही अत्याचार घडले, म्हणून मी तुम्हास मोठ्या खेदाने शिक्षा सुनावत आहे. 6 वर्षांच्या साध्या कैदेची मी शिक्षा फरमावतो. येरवडा जेलमध्ये गांधीजींना यानंतर रवाना केले गेले. तेथे 1924 साली त्यांचा आंत्रपुच्छ शोध हा विकार बळावला. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली व 5 फेब्रुवारीला त्यांना मुक्त करण्यात आले. त्यानंतर गांधीजींनी ब्रिटिश राज्यकर्त्यांशी लढा न करता सामाजिक सुधारणांसारख्या विधायक कार्यक्रमांना वाहून घेतले. मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, वल्लभभाई पटेल इत्यादी काँग्रेस नेत्यांनी स्वराज्य पक्ष स्थापून कायदेमंडळात स्वराज्याच्या हक्कांकरिता झगडायचे ठरवले. हिंदू मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यता निवारण, खादी ग्रामोद्योग, गाव सफाई इत्यादी कार्यक्रम गांधीजींनी हाती घेतले. गांधीजींनी देशभर प्रवास करून प्रचार केला. राजगोपालचारी, जवाहरलाल नेहरू हे गांधीजींच्या विधायक कार्यक्रमात सहकार्य करू लागले आणि गांधीजींच्या कार्यक्रमाचे ते समर्थक बनले. काँग्रेसमधील M.R. जयकर, न.चि. केळकर, मदन मोहन मालवीय इत्यादी मंडळी मुसलमानांचे मन वळवणे अशक्य आहे असे म्हणून हिंदू महासभेकडे वळली. काँग्रेसमधील अनेक मुसलमान नेते, बॅरिस्टर जिना, सर अली इमाम यांनी डिसेंबर 1925 मध्ये अलीगड येथे मुस्लिम लीगचे अधिवेशन भरवून मुस्लिमांची एक राजकीय फळी उभी केली. भारतातील राजकीय असंतोष केंद्राच्या व प्रांतांच्या विधिमंडळात शिरलेल्या स्वराज्य पक्षाच्या द्वारे वारंवार प्रकट होऊ लागला. हे पाहून नवे आंदोलन उद्भवण्याच्या अगोदरच राजकीय स्वनिर्णयाचे हक्क वाढावे म्हणून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सायमन आयोग नेमण्याचे ठरवले. 3 फेब्रुवारी 1928 रोजी सायमन आयोग मुंबई बंदरात उतरला. तेव्हापासून त्याविरुद्ध निदर्शने सुरू झाली. देशभर ब्रिटिश विरोधी निदर्शनांचे थैमान सुरू झाले. काँग्रेसने सायमन आयोगावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. लाहोरला लाला लजपत राय व लखनौला जवाहरलाल नेहरू यांच्यावर उग्र निदर्शने चालू असताना लाठी हल्ला झाला. लाला लजपत राय या लाठी हल्ल्याने उत्पन्न झालेल्या दुखण्यातच कालवश झाले. भारताचे राजकीय वातावरण तप्त झाले. हे पाहून पंडित जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचे उद्दिष्ट संपूर्ण स्वातंत्र्य हे जाहीर करण्याचे ठरवले. गांधी साम्राज्याअंतर्गत स्वराज्याचे समर्थक होते. या दोघांना त्यांनी आश्वासन दिले की 31 डिसेंबर 1929 पर्यंत साम्राज्याअंतर्गत स्वराज्य मिळाले नाही तर मी संपूर्ण स्वातंत्र्यवाला होईल. त्याच सुमारास भगतसिंग सशस्त्र क्रांतिकारकांच्या हालचाली सुरू झालेल्या गांधीजींच्या लक्षात आल्या. लॉर्ड आयर्विन यांच्या आगगाडीखाली नवी दिल्ली स्टेशनजवळ बॉम्बस्फोट झाला. भारताच्या राजकीय चळवळीला हिंसक वळण मिळणार असे दिसू लागले. ते टाळण्याकरिता गांधीजींनी 1930 साली सविनय कायदेभंगाची घोषणा केली. 12 मार्च 1930 रोजी सकाळी 6:30 वाजता साबरमती आश्रमातून गांधीजींनी स्वराज्य मिळवल्याशिवाय परत येणार नाही अशी प्रतिज्ञा करून समुद्र किनाऱ्यावरील दांडीकडे मिठाचा कायदा तोडण्याकरिता 72 सत्याग्रही वीरांसह यात्रा सुरू केली. 6 एप्रिलला यात्रा संपली. गांधीजींनी बेकायदेशीर रीतीने मीठ गोळा केले. देशभर मिठाचा कायदा मोडणारे सत्याग्रह आंदोलन उभे राहिले. 4 मे 1930 रोजी पहाटे गांधीजींना कराडी या गावी अटक झाली. येरवड्याच्या तुरुंगात सरकारने त्यांची रवानगी केली.
देशामध्ये लक्षावधी लोक कायदेभंग करून कारावासाची शिक्षा भोगू लागले. 25 जानेवारी 1931 रोजी शांततामय वातावरण निर्माण करण्याकरता लॉर्ड आयर्विन यांनी गांधीजी यांची बिनशर्त सुटका केली. गांधीजी आणि आयर्विन यांच्यात वाटाघाटी होऊन 5 मार्च 1931 रोजी गांधी आयर्विन करार झाला. भारताच्या राजकीय स्वनिर्णयाच्या हक्काचा प्रश्न चांगल्या रीतीने सोडवण्याकरता इंग्लंडमध्ये नोव्हेंबर 1931 मध्ये भारतीय प्रतिनिधींची गोलमेज परिषद भरली. गांधीजी या परिषदेत उपस्थित राहिले. इंग्लंडमध्ये त्यावेळी कमरेला पंचा, अंगावर उबदार साधी शाल व पायात वाहना असा पोशाख होता. गोलमेज परिषदेमध्ये भाषण करताना गांधीजींनी सांगितले की ब्रिटिश प्रजाजन म्हणवण्यात मला एकेकाळी अभिमान वाटत होता. आता बंडखोर म्हणून घेणे मला अधिक आवडेल. हिंदू, मुसलमान, स्पृश्य, अस्पृश्य यांना विभक्त मतदारसंघ द्यावे की नाही याबद्दल तेथे हिंदी प्रतिनिधींमध्ये मतभेद झाले. अशा प्रकारची जातीयता स्वराज्यात राहू नये त्याकरिता प्राण गेले तरी चालतील असे गांधीजी यांनी त्या परिषदेत निकराने जाहीर केले. भारतात आल्यावर 3 जानेवारी 1931 रोजी गांधीजींना अटक झाली. त्यानंतर वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, राजेंद्र बाबू, सुभाषचंद्र बोस, डॉक्टर अन्सारी, आझाद, कस्तुरबा, कमला नेहरू इत्यादी राष्ट्रीय नेत्यांचा ब्रिटिश सरकारने अटक करून त्यांची कारागृहात रवानगी केली. 18 ऑगस्ट 1932 रोजी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी डॉक्टर भी रा उर्फ बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहावरून अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ दिल्याचे जाहीर केले. हे ऐकल्यानंतर गांधीजी यांनी 20 सप्टेंबर रोजी या प्रश्नावर प्राणांतिक उपोषण सुरू केले. डॉक्टर आंबेडकरांशी त्यांनी वाटाघाटी केल्या. तारीख 26 रोजी गांधीजींचा जीव वाचवण्याकरिता डॉक्टर आंबेडकर यांनी तडजोड केली व येरवडा करार झाला. 8 मे 1933 पासून त्यांनी पापाचे प्रायश्चित्त म्हणून 21 दिवसांचे उपोषण सुरू केले. सरकारने त्यानंतर त्यांची लगेच मुक्तता केली. 12 जुलै 1933 रोजी गांधीजींनी सामुदायिक सत्याग्रहाचे आंदोलन मागे घेतले, परंतु त्यांनी 1934 मध्ये वैयक्तिक कायदेभंग सुरू केला. त्यातही पुन्हा त्यांना 1 वर्षाची कैद झाली. परंतु पुन्हा उपोषण सुरू केल्यामुळे सरकारने त्यांची काही दिवसांनी मुक्तता केली. जानेवारी 1934 मध्ये बिहार येथे भयंकर धरणीकंप झाला. हजारो लोक त्यात मृत्युमुखी पडले. लाखो घरे जमीनदोस्त झाली. गांधीजींनी भूकंपग्रस्त भागात फिरून लोकांची सेवा केली. गांधीजींनी शेठ जमनालाल बजाज या आपल्या एका थोर अनुयायाच्या सांगण्यावरून वर्धा येथील सेवाग्राम येथे आश्रम स्थापन केला. तेथे ते अखेरपर्यंत राहिले आणि विधायक कार्यक्रमाला पुन्हा त्यांनी वाहून घेतले. त्यांनी 1938 मध्ये बंगालचा दौरा केला. बंगाल हे सशस्त्र क्रांतिकारकांचे केंद्रस्थान होते. शेकडो सशस्त्र क्रांतिकारक कारावासात खितपत पडले होते. त्यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून त्यांनी बंधमुक्त केले. प्रांतिक व केंद्रीय निवडणुकीत 1937 मध्ये बंगाल व पंजाब सोडून बहुतेक प्रांतांमध्ये काँग्रेस बहुमताने निवडून आली. 7 प्रांतांमध्ये काँग्रेस मंत्रिमंडळाचे राज्य सुरू झाले. दुसरे जागतिक महायुद्ध 1939 मध्ये सुरू झाले. युद्ध सहकार्य नाकारून गांधीजींच्या सल्ल्याप्रमाणे या काँग्रेसच्या मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. बॅरिस्टर जिनांच्या सल्ल्यानुसार मुस्लिम लीगने काँग्रेस मंत्रिमंडळ बरखास्त झाल्यामुळे देशभर मुक्ती दिन साजरा केला. 1941च्या एप्रिलमध्ये गांधीजींनी पुन्हा वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. भारतात शांतता नांदावी व युद्ध प्रयत्न सहाय्य व्हावे म्हणून 11 मार्च रोजी भारताला स्वराज्याचे हक्क युद्ध संपल्याबरोबर द्यावेत असे चर्चिल यांच्या मंत्रिमंडळाने ठरवून सर स्टॅफर्ड क्रिप्स यांचा आयोग भारताकडे पाठवला. गांधी प्रभूती नेते आणि क्रिप्स यांच्यात वाटाघाटी झाल्या, परंतु अखेर त्या फिसकटल्या. याचे कारण गांधीजींना युद्ध सहकार्य करायचे नव्हते. गांधीजींनी ब्रिटिशांना विरोध न करण्याचे युद्धारंभीचे धोरण नंतर बदलले होते. म्हणून त्यावेळचे व्हाईसरॉय वेव्हेल यांनी गांधीजी शब्दाचे पक्के नव्हते अशा अर्थाचे विधान केले. गांधीजी 8 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीची मुंबई येथे बैठक बोलावली. त्या बैठकीत त्यांनी भारत स्वतंत्र झाला असा निर्णय जाहीर केला आणि छोडो भारत आंदोलन देशभर सुरू केले. गांधीजींनी लोकांना सांगितले की करा किंवा मरा ही घोषणा त्यावेळी गांधीजींनी दिली. 9 ऑगस्ट रोजी गांधीजींसह
शेकडो नेत्यांची धरपकड झाली आणि त्यांना कारागृहात डांबण्यात आले. गांधीजींना पुणे येथील आगाखान बंगल्यात स्थानबद्ध केले गेले. त्यांच्याजवळ कस्तुरबा, महादेव देसाई, डॉक्टर गिल्डर, डॉक्टर सुशील नायर, सरोजनी नायडू इत्यादींना ठेवले. महादेव देसाई हे गांधीजींचे चिटणीस. तेथे त्यांचा मृत्यू झाला. गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा या हृदयविकाराने आजारी होत्या. 22 फेब्रुवारी 1943 रोजी त्यांचे निधन झाले. या अत्यंत प्रियजनांचा वियोग गांधीजींनी मोठ्या धैर्याने सहन केला. कस्तुरबांनी गांधीजींबरोबर मोठ्या निष्ठेने आदर्श पतिव्रता म्हणून जीवन व्यतीत केले. 6 मे 1944 साली गांधीजींची बिनशर्त मुक्तता झाली. 2 ऑक्टोबर 1944 रोजी 1,12,00,000चा कस्तुरबा निधी सेवाग्राम येथे गांधीजींच्या स्वाधीन करण्यात आला. काँग्रेस कार्यकारिणीचे जवाहरलाल नेहरू व अन्य नेते यांची जून 1945 मध्ये कारागृहातून मुक्तता झाली. 1946 मध्ये इंग्लंडमध्ये मजूर पक्षाचे मंत्रिमंडळ ॲटली यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ झाले. त्यांनी मे 1946 मध्ये भारताच्या स्वराज्याची योजना तयार केली. संविधान परिषद व हंगामी राष्ट्रीय मंत्रिमंडळ बनवण्याचा अधिकार भारताला त्या योजनेदरम्यान मिळाला. 29 जुलै 1946 रोजी मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या मागणीकरिता आंदोलन उभारले. भारताची फाळणी अपरिहार्यपणे झाली. गांधीजींना ती मुळीच मान्य नव्हती. एक वेळ माझ्या देहाचे 2 तुकडे पडले तरी चालतील, पण भारताची फाळणी मी होऊ देणार नाही, असे गांधीजींनी जाहीर केले. परंतु 3 जून 1947 रोजी जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल इत्यादी नेत्यांनी भारताची फाळणी मान्य केली. या सुमारास हिंदू मुस्लिमांचे यादवी युद्ध देशभर पेटले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे स्वातंत्र्य जाहीर झाले. हिंदू मुस्लिमांच्या भयंकर कत्तली चालूच होत्या. गांधीजींनी दिल्लीतील वातावरण शांत होईपर्यंत उपोषण करण्याचे जाहीर केले. 13 जानेवारी 1948 रोजी बेमुदत उपोषण त्यांनी सुरू केले. भारत सरकारने पाकिस्तानचे 55 कोटी रुपये परत करावे अशी गांधीजींची मागणी होती. ही मागणी वल्लभभाई व इतर नेत्यांना मान्य नव्हती, परंतु गांधीजींचा जीव वाचवण्याकरिता ती अखेर मान्य करावी लागली. 16 जानेवारी रोजी गांधीजींनी हे उपोषण सोडले. 30 जानेवारी 1948चा दिवस उजाडला. काँग्रेसने सत्तेचा स्वीकार न करता जनतेच्या दारिद्र्याचे प्रश्न सोडवावेत, विधायक कार्यक्रमाला वाहून घ्यावे म्हणून लोकसेवक संघ योजना गांधीजी यांनी तयार केली. ग्रामराज्य हा भारतीय स्वराज्याचा पाया बनावा असे भारताच्या संविधानाचे तत्व त्यामध्ये समाविष्ट होते. राष्ट्रीय मंत्रिमंडळात पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात तीव्र मतभेद उद्भवले. गांधीजींनी सरदार यांना पटवले की ही फूट देशास अहितकारक आहे. संध्याकाळी 5च्या सुमारास बिर्ला भवनमधून गांधीजी प्रार्थनास्थानाकडे जायला निघाले. प्रार्थनास्थानाकडे जात असताना पुण्याचे नथुराम गोडसे हे नारायण आपटे या साथीदारासह त्या प्रार्थना सभेत शिरले. गांधीजींच्या जवळ जाऊन प्रणाम करून नथुराम गोडसे यांनी गांधीजींच्या अंगावर गोळ्या झाडल्या. गांधीजी हे राम म्हणत धरणीवर पडले व गतप्राण झाले. भारतीय जनता दुःखसागरात बुडाली. जगातील मोठमोठे नेते, विचारवंत, शास्त्रज्ञ, विद्वान वेत्ते, कलाकार या दुःखाने व्यथित झाले. सर्वश्रेष्ठ विज्ञान वेत्ते अल्बर्ट आईन्स्टाईन यांना ही वार्ता कळल्याबरोबर त्यांनी उद्गार काढले की असा महान माणूस या भूतलावर वावरत होता याचेच आश्चर्य वाटते. अनेक तत्ववेत्यांनी म्हटले की मानवजातीला पापमुक्त करणारा व शांततेचे मानवी विश्व भविष्यकाली निर्माण होईल अशी आशा निर्माण करणारा हा माणूस होता. राष्ट्रपिता म्हणून सर्वश्रेष्ठ अद्वितीय बहुमान गांधीजी यांना प्राप्त झाला. आता आपण गांधीजी यांची वृत्तपत्रकार म्हणून भूमिका बघूया. गांधीजींनी आपल्या राजकीय विचारसरणीचा आणि तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्याकरिता 7 एप्रिल 1919 पासून सत्याग्रही या संपादकीय नावाखाली सत्याग्रह नावाचे साप्ताहिक सरकारी परवान्याशिवाय प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. मुंबईस बॉम्बे क्रॉनिकल नावाचे दैनिक B.G. हर्निमन चालवत होते. गांधीजींनी त्यांचे संपादक व्हावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. गांधींनीही नाखुशीने कबुली दिली, परंतु सरकारने ते दैनिक प्रकाशित करण्यास मनाई केली.
गांधीजींच्या ते पथ्यावर पडले. काही गुजराती मंडळींनी यंग इंडिया हे नियतकालिक सुरू केले होते. त्याचे संपादक व्हावे अशी गांधीजींना विनंती करण्यात आली. यंग इंडिया हे इंग्रजी व नवजीवन ही गुजराती हे नियतकालिके 1919 पासून गांधीजींच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होऊ लागली. नवा विचार, नवी भाषा, नवी वृत्तपत्र पद्धती आणि कसल्याही जाहिराती नसणे ही या नियतकालिकांची वैशिष्ट्ये होती. ना नफा ना तोटा या पद्धतीने ही प्रकाशने चालू राहिली. चरखा व स्वदेशी, हरिजन सेवा, सत्याग्रहाचे व असहकारितेचे आंदोलन, आध्यात्मिक जीवन पद्धती, अहिंसेचा महिमा, ग्रामोद्योग, हिंदू मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यता निवारण इत्यादी विषयांवर सुंदर इंग्रजीत व गुजरातीमध्ये लेखन प्रसिद्ध होऊ लागले. गांधीजींच्या शैलीतून वाचकांना विलक्षण प्रेरणा मिळत होती. 11 फेब्रुवारी 1933 रोजी हरिजन हे इंग्रजी साप्ताहिक गांधीजींनी सुरू केले. त्यावेळी ते येरवडा तुरुंगात होते. हरिजनची हिंदी आवृत्तीही निघू लागली. त्या दरम्यान यंग इंडिया हे नियतकालिक बंद झाले. 8 ऑगस्ट 1942च्या चळवळीत गांधीजींना अटक झाल्यावर हरिजन वृत्तपत्रही बंद पडले. 10 फेब्रुवारी 1946 रोजी पुन्हा त्याचे प्रकाशन सुरू झाले. गांधी निधनानंतर 15 फेब्रुवारी 1948 रोजी हरिजन हे पत्र प्रकाशित होण्याचे बंद झाले. यानंतर साहित्यिक या भूमिकेत गांधीजी कसे होते हे आपण बघूया. उत्कट कथनेच्छा हा गांधीजींच्या गुजराती व इंग्रजी लेखनाचा प्रमुख हेतू असल्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत प्रभावी, हृदयस्पर्शी आणि साहित्य गुणांनी युक्त ठरले होते. साहित्यात भाषेची स्वाभाविकता व हृदयाचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याने त्यांनी 12व्या गुजराती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात प्रतिपादन केले होते. सत्यना प्रयोगो अथवा सत्याचे प्रयोग हे त्यांचे आत्मकथन 1927 साली प्रसिद्ध झाले. हे त्यांचे विश्वविख्यात आत्मचरित्र म्हणजे आत्मचरित्र लेखनाचा एक चांगला नमुना आहे. या आत्मचरित्राची आजवर अनेक देशी आणि विदेशी भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. गुजराती गद्याला त्यामुळे नवे सामर्थ्य प्राप्त झाले. गुजराती भाषेचा पहिला प्रमाणभूत शब्दकोश तयार करून गांधीजी यांनी अशुद्ध लेखनाच्या अराजकतेपासून गुजराती भाषेला वाचवले. इतकेच नव्हे तर गुजराती भाषा साहित्याचा दर्जा वाढवण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अहमदाबाद येथे गुजरात राष्ट्रीय विद्यापीठाची 1920 साली स्थापना केली. गांधीजींचा गुजराती भाषा साहित्यावरील प्रभाव फार मोठा आहे आणि त्यामुळेच गुजराती साहित्याच्या इतिहासात गांधी युग असा स्वतंत्र कालखंड मानला जातो. काकासाहेब कालेलकर, महादेवभाई देसाई, किशोरीलाल मशरूवाला इत्यादी थोर साहित्यिक त्यांच्या प्रभावातूनच निर्माण झाले. गांधीजींनी जीवनाभिमुख साहित्याचा आणि मानवतावादी मूल्यांचा पुरस्कार केला. त्यांनी प्रभावित होऊन सुंदरम, उमाशंकर जोशी, मेघाणी, देवदूत, धूमकेतू, रमणलाल देसाई इत्यादी साहित्यिकांनी कथा, काव्य, कादंबरी इत्यादी प्रकारातील उत्तम साहित्य निर्मिती करून या मूल्यांचे संवर्धन केले. गांधीजी यांचे महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे आफ्रिकाना सत्यग्रहणो इतिहास, नाती नाशने मार्गे, त्यागमूर्ती अने बीजालेखो. तसेच गांधीजींनी आखरी हालक, आरोग्यानी चावी, मूरखराज हे काही गुजराती ग्रंथ देखील लिहिले. गांधीवाद म्हणून एक स्वतंत्र विचार पद्धती आहे. ही विचार पद्धती अध्यात्मावर आधारलेली आहे. किंबहुना तो विशिष्ट प्रकारचा अध्यात्मवाद आहे. गांधीवाद ही एक जीवन पद्धती आहे असे काही गांधी अभ्यासकांचे म्हणणे आहे. गांधीवादाचा प्रभाव आधुनिक जगाच्या सामाजिक व राजकीय विचारसरणीवर पडल्याशिवाय राहत नाही. गांधीजी स्वतः मनाने पक्के हिंदू होते तरी तत्वतः धर्मदृष्ट्या जगातील प्रसिद्ध धर्मांमध्ये मूलभूत ऐक्य आहे अशी त्यांची श्रद्धा होती आणि जगातील सर्व धर्मांना व्यापणारे रहस्य आपणाला प्राप्त झाले आहे अशी त्यांची भावना होती. गांधीवाद हा धार्मिक मानवतावाद आहे. नीतिशास्त्र, समाजरचना व राजनीती यांना आधारभूत अशी नैतिक दृष्टी या मानवतामध्ये स्वीकारलेली दिसते. हा मानवतावाद ईश्वरनिष्ठा ही मूलभूत आहे असे मानतो. ईश्वर म्हणजे सत्य व सत्य म्हणजेच ईश्वर असे गूढवादी समीकरण गांधीजींनी मांडले आहे. ईश्वर हेच सत्य हा उपनिषदांचा व अद्वैत वेदांताचा सिद्धांत आहे.
सृष्टीचे वैज्ञानिक पद्धतीने शोधलेले सत्य असा त्या सत्याचा अर्थ नाही. उच्च नैतिक नियम असा त्या सत्याचा अर्थ दिसतो. म्हणून सत्याचा प्रयोग या शब्दावलीने सूचित केलेले वैज्ञानिक पद्धत ही अलंकारिक अर्थानेच घ्यायची आहे. गांधीजी म्हणतात की ईश्वर हा स्वतः सिद्ध, स्वयंप्रकाश व इंद्रियांच्या आणि बुद्धीच्या पलीकडचा असल्यामुळे बुद्धिवादाच्या कसोट्या त्याला लागू पडत नाही. तो अनुभव सिद्ध आहे. हा अनुभव तपश्चर्येने व वैराग्याने येतो. ज्यांचे अंतकरण शुद्ध झाले आहे त्यांनाच, म्हणजे तुलसीदास, चैतन्य, रामदास, तुकाराम यांच्यासारख्या भक्तांना ईश्वराचा अनुभव येतो. ईश्वर हा सर्वांचा अंतरात्मा आहे. जीवात्मा त्याचा अंश आहे. अहंकाराचा त्याग केला, स्वतःला शून्य केले की तोच राहतो. ईश्वर हाच सत्य असल्यामुळे अन्य जग मिथ्या आहे. सर्व प्राण्यांमध्ये एकच प्राण किंवा एकच जीव आहे आणि तोच ईश्वर आहे, असे गांधीजींचे विचार होते. अहिंसा हा आपल्या मानववंशाचा जीवनधर्म आहे, असे गांधीजी यांनी सांगितले होते. शरीर असेपर्यंत कमीत कमी हिंसा म्हणजे अहिंसा असा अर्थ त्यांना अभिप्रेत होता. अहिंसेचा व सत्याचा सिद्धांत गांधीजींनी राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या निष्ठेने आणला. त्याला ते सत्याग्रह म्हणतात. शुद्ध साध्याकरिता शुद्ध साधनेच उपयोगी पडतात. शुद्ध साध्याकरिता अशुद्ध साध्य साधने वापरल्यास साध्य ही अशुद्ध बनते व जवळ आलेले साध्य दूर जाते. म्हणून सत्याग्रहच हे शुद्ध साधन आहे, असे त्यांचे म्हणणे होते. गांधीजींचा ब्रह्मचर्याचा सिद्धांत हा अहिंसेचाच उपसिद्धांत आहे. इंद्रियांवर, संभोगावर विजय मिळवल्याशिवाय निस्वार्थता प्राप्त होत नाही. निस्वार्थता असेल तरच अहिंसा साधते, असे त्यांचे म्हणणे होते. सत्य व अहिंसा या दोन नैतिक तत्वांवर आधारलेल्या रस्किनच्या पुस्तकावरून सुचलेला गांधींचा सर्वोदयवाद हे सामाजिक, राजकीय व आर्थिक तत्वज्ञान आहे. आर्थिक समता मानवी ऐक्याच्या तत्वावर विकसित करणे ही ऐतिहासिक प्रगतीची गरज आहे, असे गांधीजी मानत आणि त्याचे साधन सत्याग्रह आहे, असे त्यांचे म्हणणे होते. शांततापूर्ण मार्गाने सामाजिक विकास घडवून आणणे यावर गांधीजींचा मुख्य भर होता. 19व्या शतकातील युरोपीय किंवा पश्चिमी क्रांतीत उत्पन्न झालेल्या सामाजिक अनिष्टांची प्रतिक्रिया म्हणून गांधीजी यांनी आपले निराळे आर्थिक धोरण ती अनिष्टे टाळण्याकरिता प्रतिपादले होते. औद्योगिक क्रांतीने शहरांची राक्षसी वाढ झाली. ग्रामीण जीवन विस्कळीत झाले. रेल्वे वगैरे वेगवान साधनांनी रोगांचा फैलाव होऊ लागला. हस्तव्यवसाय बुडाले. बेकारांची संख्या अनावरपणे वाढू लागली व भांडवलदार वर्ग मजुरांची पिळवणूक अधिकाधिक करू लागला. त्यामुळे गरीब श्रीमंत हा भेद अत्यंत तीव्र झाला. हस्तव्यवसाय सुटल्याने माणसांचे आरोग्य बिघडू लागले. माणसांना आधिभौतिक भोग हेच मुख्य श्रेय वाटू लागले व समाधानी वृत्ती नष्ट होऊन माणूस यंत्रांचा दास झाला. औद्योगिक क्रांती झालेल्या राष्ट्र मागासलेल्या राष्ट्रांवर साम्राज्य पसरवू लागली आणि मागासलेपण आणि मागासलेल्या राष्ट्रांची सांस्कृतिक दुरावस्था वाढली. तसेच आर्थिक दुर्गती होत गेली. याची तीव्र जाणीव होऊन गांधीजींनी नवीन आर्थिक धोरण सांगितले. निसर्गातील जी संपत्ती माणसाला निरंतर प्रयत्न करून चिरंतन कालापर्यंत लाभेल तिच्याच आधारावर उद्योग चालवले पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे होते. खनिज संपत्तीवर आधारलेले आधुनिक यांत्रिक उद्योग हे दुय्यम म्हणून अपरिहार्य असतील. तेवढे चालवणेच हितावह होईल. परंतु मनुष्याच्या शरीरश्रमाची गरज संपली आहे अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये. ग्रामसंस्था कायम टिकेल व शहरे वाढणार नाहीत अशी अर्थव्यवस्था पाहिजे, ती कुटीरोद्योगांवरच टिकू शकेल, असे तत्त्व गांधीजींनी मांडले. औद्योगिक क्रांतींमुळे शहरांची भरभराट होत असतानाच ती थांबली पाहिजे. आधुनिक वैज्ञानिक शोधांवर आधारलेली आर्थिक क्रांती ही जगातील संपन्न राष्ट्रांची युद्धखोरी वाढवत आहे. जगातील राष्ट्रांमध्ये शांततेचे संबंध निर्माण करण्यासाठी ही परिस्थिती प्रतिकूल आहे, असे विचार गांधीजी यांनी मांडले. आजचे स्वतंत्र भारताचे अर्थकारण हे या गांधीवादी अर्थकारणातून दूर गेले आहे. ते ग्रामराज्य स्थापण्यासाठी अनुकूल नाही. पश्चिमी समाजवादी व समाजवादी नसलेली राष्ट्रे या प्रकारची अर्थव्यवस्था वाढवत आहे व दृढ करत आहेत. त्याच प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा पाया स्वतंत्र भारतातही निर्माण होत आहे. हे होते
आजचे व्यक्तिविशेष महात्मा गांधी. मित्रांनो, आजचे हे व्यक्तिविशेष तुम्हाला कसे वाटले याचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.